मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 40% ते 90% पर्यंत सबसिडी संपूर्ण माहिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। केंद्र शासनाच्या स्मॅम सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकनायझेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत मिनी ट्रॅक्टर खरेदीवर किती अनुदान मिळते, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम अनुदानाबद्दल बोलूया। सर्वसाधारणपणे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीवर 40% ते 50% पर्यंत अनुदान दिले जाते। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच काही प्राधान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% पर्यंत अनुदान मिळू शकते। याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या काही विशेष योजनांमध्ये अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि अवजारे खरेदीसाठी 90% पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे। अशा योजनांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या अटी व नियम लागू असतात। आता पाहूया या योजनेचा फायदा कोणाला मिळू शकतो। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे। अर्जदाराच्या नावावर 7/12 आणि 8 उतारा असावा। शासनाने निश्चित केलेल्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। मागील 10 वर्षात शासनाच्या ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। महिला शेतकरी, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच शासनाने जाहीर केलेल्या प्राधान्य प्रवर्गांना लाभ मिळण्यास प्राधान्य दिले जाऊ शकते। आता आवश्यक कागदपत्रे पाहूया। आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, जात प्रमाणपत्र लागू असल्यास तसेच इतर आवश्यक कागदपत्रे अर्जावेळी तयार ठेवा। अर्ज कसा करायचा? सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टलवर जाऊन शेतकरी नोंदणी करा। जर आधीच नोंदणी केली असेल तर लॉग इन करा। त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण, फार्म मेकनायझेशन हा पर्याय निवडा। त्यामध्ये ट्रॅक्टर किंवा मिनी ट्रॅक्टर निवडा। आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज अंतिम सबमिट करा। अर्ज केल्यानंतर त्वरित ट्रॅक्टर खरेदी करू नका। शासनाकडून लॉटरी किंवा निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूर्वसंमती प्रीसँक्शन मिळाल्यावरच ट्रॅक्टर खरेदी करणे आवश्यक आहे। अन्यथा अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात। मिनी ट्रॅक्टरसोबत काही अवजारांवरही कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध असू शकते। यामध्ये रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, एमबी प्लाऊ, ट्रेलर, स्प्रेयर, सीड ड्रिल, पॉवर वीडर आणि इतर कृषी यंत्रांचा समावेश असू शकतो। कोणत्या यंत्रावर किती अनुदान मिळेल हे संबंधित वर्षाच्या शासन निर्णयानुसार ठरते। लक्षात ठेवा, अर्ज करताना मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती अचूक भरा। चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो। अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाने सांगितलेल्या अधिकृत विक्रेत्याकडून किंवा नियमांनुसार पात्र कंपनीचा मिनी ट्रॅक्टर खरेदी करा। खरेदीनंतर बिल, जीएसटी बिल, फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असते। जर तुमचा अर्ज पहिल्या लॉटरीमध्ये निवडला गेला नाही तर निराश होऊ नका। पुढील सोडतीमध्ये पुन्हा संधी मिळू शकते। त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवरील अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहा। मित्रांनो, कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका। अर्ज फक्त अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर किंवा शासनाने अधिकृत केलेल्या सुविधा केंद्रामार्फतच करा। शासनाच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात,
त्यामुळे नवीन शासन निर्णय आणि अधिकृत सूचना नेहमी तपासा. जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, लॉटरी, मंजुरी आणि अनुदान खात्यात कधी जमा होते याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच शासनाच्या नवीन योजना, अनुदान आणि शेतीविषयक अचूक माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.